श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जेवणाचे अतिशय महत्त्वाचे नियम. जेवताना आपले तोंड कधीही पूर्व किंवा उत्तर दिशेलाच असावे. पश्चिम दिशेला मुख करून जेवल्यास ते जेवण राक्षसांना मिळते व आपल्या पाठीशी रोग लागतात. अति गोड, अति आंबट, अति तिखट आणि असे अन्न तुम्ही खाऊ नका. कोणी उष्टे ठेवलेले अन्न देखील खाऊ नये. जेवण करताना कोणत्याही वाईट घटनांवर किंवा संकटांवर तुम्ही चर्चा करू नका. जेवण करताना सर्वात आधी गोड, त्यानंतर खारट व त्यानंतर कडू पदार्थ खावेत. जेवण करताना किंवा जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. जेवण झाल्यानंतर कमीत कमी 100 पावले चालावे. याला शतपावली असे देखील म्हणतात. जेवण किचनमध्ये म्हणजेच स्वयंपाकघरात बसूनच करावे. त्यामुळे आपल्या कुंडलीतील राहू ग्रह शांत होतो. कुटुंबावर आकस्मिक संकटे कोसळू नये यासाठी राहू ग्रह महत्त्वाचा मानला जातो. जेवण करताना जेवणाचे ताट कधीही एका हातात धरून भोजन करू नये. त्यामुळे खाल्लेले अन्न प्रेत योनीत जाते. भोजन झाल्यानंतर कधीही ताटामध्ये देखील हात धुवू नये. आपल्या समोर आलेल्या अन्नाला नाव न ठेवता गुपचूप जेवण करावे. त्यानंतरचा आहे ताटातील. आपल्या ताटातील आपण जेवायला घेतलेले संपूर्ण अन्न संपवावे. शक्यतो कधीही ताटामध्ये अन्न शिल्लक राहू देऊ नका. उष्टे पडू देऊ नका. जेवण कधीही सोफ्यावर किंवा बेडवर बसून करू नये. तडा गेलेल्या फुटलेल्या भांड्यामध्ये देखील तुम्ही जेवण करू नका. खूप गोंधळ असलेल्या ठिकाणी देखील कधीही जेवण करू नये. हात, पाय, तोंड स्वच्छ धुवूनच जेवायला बसावे. ही खूप चांगलं आहे. पिंपळाच्या आणि वडाच्या झाडाखाली कधीही जेवण करू नये. उभे राहून देखील जेवण करू नये. शास्त्रात अत्यंत चुकीचे मानले गेलेले आहे उभे राहून जेवण करणं. कधीही पायामध्ये चपला किंवा बूट घालून जेवण करू नये. जेवणाची सुरुवात करण्यापूर्वी देवदेवतांचे आवाहन करावे. विश्वातील सर्व प्राणी मात्रांना भोजन मिळावे, कुणीही उपाशी राहू नये अशी प्रार्थना करावी आणि नंतरच आपल्या जेवणाला देखील सुरुवात करावी. जेवण करताना शक्यतो मौनच बाळगावे. गप्पा करत कधीही भोजन करू नये. राग किंवा संताप आलेला असताना देखील जेवण करू नये. जेव्हा आपला राग शांत होईल तेव्हाच तुम्ही आनंदी मनाने जेवण करा. जेवण करताना तोंडातून विचित्र आवाज देखील काढू नये. दिवसातून कमीत कमी 1 वेळा तरी सर्व कुटुंबासोबत बसूनच जेवण करावे. जेवण झाल्यानंतर 1 तासानंतर साखर टाकलेले दूध किंवा एखादे फळ खाल्ल्यास जेवण व्यवस्थित पचते. त्यानंतर आहे ते म्हणजे ज्या ताटाला एखाद्या व्यक्तीच्या पायाचा स्पर्श झालेला असेल त्या ताटातील अन्न चुकून देखील खाऊ नये. जेवण करताना ताटामध्ये एखादा केस निघाला तर ते अन्न खाऊ नये. नवीन ताटात जेवण घ्या आणि तुम्ही नंतर जेवण करा. केस असलेल्या ताटातील केस काढून ते अन्न खाल्ले गेले तर जीवनात दारिद्र्य येते. त्यामुळे कधीही जेवणात आपल्या केस निघाला तर ते जेवण करू नका. दुसरे जेवण घेऊनच जेवण करा. ते आपल्यासाठी, आपल्या जीवनासाठी चांगले आहे. जेवण करताना ताटाला कोणी ओलांडले असेल तर असे देखील अन्न खाण्यायोग्य नसते. दोघा भावांनी एका ताटात जेवण केल्याने त्यांच्या धनसंपत्तीमध्ये व प्रेमामध्ये वाढ होते. या उलट पती आणि पत्नीने एका ताटात जेवण करू नये. भोजनाचे ताट पाटावर, चटईवर किंवा उंच जागेवर सन्मानाने ठेवावे.
व त्यानंतर भोजनाला सुरुवात करावी. त्यानंतर आहे आपण जेवण केल्यानंतर कधीही ताटामध्ये हात धुवू नये. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेवणाचे अतिशय महत्त्वाचे असे नियम जाणून घेतलेले आहेत. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून तुम्ही नक्कीच कळवा. चॅनलला नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.